नमस्कार मित्रांनो, आपली मराठी शाळाच्या मिशन समृद्ध शासकीय कर्मचारी या विशेष सिरीजच्या अंतिम भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आयुष्यभर सेवा केल्यानंतर निवृत्तीच्या वेळी ग्रॅच्युइटी, GPF/NPS आणि गुंतवणुकीतून कर्मचाऱ्यांच्या हातात 50 लाख किंवा त्याहून मोठी एकरकमी रक्कम जमा होते. पण निवृत्तीनंतर ही कष्टाची पुंजी सुरक्षित ठेवून त्यातून दरमहा नियमित पेन्शन/उत्पन्न कसे मिळवायचे, 50 लाखांचे योग्य नियोजन अवघ्या 2 मिनिटात समजून घेऊया. निवृत्तीनंतर पूर्ण पैसे एकाच जागी न ठेवता 3 बकेट फॉर्म्युला वापरा. बकेट 1, सुरक्षित आणि नियमित उत्पन्न 25 ते 30 लाख रुपये. ही 50 ते 60% रक्कम सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम SCSS किंवा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम POMIS मध्ये ठेवा, जिथे दरमहा किंवा दर 3 महिन्यांनी निश्चित व्याज खात्यात जमा होते. बकेट 2, आणीबाणी निधी 10 लाख रुपये. ही रक्कम बँक FD किंवा लिक्विड फंडात ठेवा, जी गरज पडल्यास लगेच काढता येईल. बकेट 3, महागाईवर मात 10 लाख रुपये. उरलेले 10 ते 15 लाख रुपये हायब्रिड किंवा बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडात ठेवा, जेणेकरून 5 ते 10 वर्षात महागाईच्या प्रमाणात फंड वाढत राहील. जर तुम्हाला सरकारी पेन्शन व्यतिरिक्त दरमहा अतिरिक्त 30 ते 40 हजार रुपयांचे उत्पन्न हवे असेल, तर म्युच्युअल फंडाचा SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुमचे 50 लाख रुपये सुरक्षित हायब्रिड फंडात गुंतवले जातात आणि दरमहा तुमच्या गरजेनुसार निश्चित रक्कम, उदाहरणार्थ 30,000 रुपये, तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होते. विशेष म्हणजे बँक FDच्या तुलनेत यावर टॅक्सही खूप कमी लागतो. थोडक्यात सांगायचे तर निवृत्तीनंतरचे पैसे कुठेही नातेवाईक किंवा अनोळखी योजनांमध्ये गुंतवून धोका पत्करू नका. सुरक्षित सरकारी योजना आणि SWPचा मेळ घालून निश्चित पेन्शन सुरू करा. मित्रांनो, मिशन समृद्ध शासकीय कर्मचारी ही 5 भागांची सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. ही संपूर्ण प्लेलिस्ट तुमच्या सर्व सरकारी कर्मचारी मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.